नमस्कार मंडळी, मी धनश्री पाटील अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी नको ते उपद्व्याप करणार आहे। म्हणजे माझ्याकडे ही काही नख होती, मी अशीच मागवली होती की इव्हेंटला वगैरे जरा तयार होऊन गेले तर, पण मी आतापर्यंत ही वापरली नाहीये। त्यातलं एक ट्राय केलं होतं जे हार्डली 1 तास माझ्या नखांवरती राहिलं होतं आणि मी उडवली होती, अक्षरशः ती उडवली होती मी नख। त्याच्यावरून मी ठरवलं की आपण एक चॅलेंज करूया स्वतःसाठी, आयुष्यात स्वतःसाठी चॅलेंजेस काढते की मी 24 तास ही नख लावून फिरणार आहे। बघूया किती टिकतायत किती राहतायत, लेट्स सी। हो न जाऊ दे, मला माहितीये मी हे केल्यानंतर माझे मित्र बोलणार आहेत की तू का मुलींसारखी हरकते करते, नालायक मित्र पाळले तुम्ही। आणि त्यासाठी आधी बोटांवरती नख लावून घेऊया। पहिल्यांदा मी स्वतःही नख लावते, आधी जेव्हा लावले होते तेव्हाही माझ्या मैत्रिणीने लावून दिले होते। सो बघूया कसं होतंय। इट्स डन गाइस। तर नख लावून झालेली आहेत। 50 रुपया कट ओव्हर ऍक्टिंग के वजह। आय होप ही टिकतील उद्यापर्यंत। मी नख लावताना हाच विचार करत होते की जर ही नख लावून मी माझे आज केस धुतले असते तर काय नाही, आरामात ह्यातली 7-8 नख तर तुम्हाला माझ्या केसात सापडली असते। असं केल्या गेल्या सरळ नख केसा निघणे अजीब फील होतं। म्हणजे ते असं वाटतंय की कोणतरी माझ्या नखांवरती असं लटकतंय, बस मला सवय नाहीये। म्हणजे असं हो असंही करता येत नाही आता मला। कसं मुठ्ठी कशी पकडायची बाई, अशी अशी अशी। ओके मी बघ मी नख केले। तुला काय वाटतं मी 24 तास ही नख टिकवू शकेन? नाही, गजब बेइज्जती है। सरळ नाही बोलून इज्जतचा फालुदा केलेला। एक बार फक्त त्या पोरांची जातेच ती शूटिंग करताना मस्ती कर, किती नक्क टिकते ती मला बघायची। खतम, टाटा बाय बाय। मी फटाफट घरी तयार झाले, निघाली। तयार होताना माझ्या नखांसोबत एक वेगळा स्ट्रगल होता, पण आता मी मांडी आणि श्रुतीला भेटायला निघाली आहे। हॅलो मांजी। हो हॅलो। फाटलेला डोपर घेऊन आलीयस? फाटलेला डोपर पण तू ये ना बघितलं। ओ भाई साहब, तू कब से लड़की वाली हरकतें करने लगी? तर माझे मित्र बोलणार आहेत की तू का मुलींसारखी हरकते करते। मी हे बोलले होते ब्लॉगच्या स्टार्टला की तुम्ही लोक हे बोलणार। मी एक खर्चा किया नाही हे मी स्टिक ऑन केलेत, स्वस्तात मस्त बाई। ओ कोई तरीका है भीख मांगने? मी एक चॅलेंज करते की मी 24 तास ही नख टिकवून ठेवणार। म्हणजे ओ ते मला वाटत नाही, कारण की जेवढी ही काय होतं आपण क्लमझी आहे, जेवढी धडपडी आहे, तर एका तासात 15 मिनिटात बघा भाई मला तयार व्हायलाच होत नव्हतं। धनुषी तेरे बैग से कुछ निकाल। फिर से मेरा क्यों जीवान जीवान देखा दोनों ने फंबल मारा। जीवान मैं एटीएम से पैसा निकालने वाली थी, निकाला ही नहीं। वो फक ये कितना कूल है बे। क्योंकि मेरे से मैं ऐसा खोलती हूँ ना हमेशा, ऐसा वो खुल रहा ही नहीं था। मेरा अभी दिन भर का स्ट्रगल देखो। धनुषी आज मुलगी बनलेली आहे। मुलींची ऍक्टिंग करते पोरगी, म्हणजे मुलींची ऍक्टिंग करावी लागते मला। मी मुलगी आहे। तर हा श्रुतीला फोन करून खाली बोलवतोय। का बोलवतोस? सांगितलं एक बिट्टू आहे, बिट्टू नावाचा कुत्रा, त्याच्या नावावर जाऊ नका। बिट्टू एवढंच, पण त्याचं बलाढ्य शरीर एवढं आहे, हाडून टाकल तो असं। श्रुती मॅडम आलेले आहेत। हॅलो श्रुती, त्याला हॅलो कर ना बिट्टू। हॅलो बिट्टू। इकडे बिट्टू तिकडे मँडी। तू तर मी आडनाव ठेवलंय काय इथं आले भाई, डेंजर आहे हा कुत्रा, तिला सांगावं लागतं माझे मित्र चावायचं नाही। तो मँडी जवळच गेला। श्रुती हे बघ काय नाही, शिकवले ते पण तुला का आज असं वाटलं करावं? मुलगी बनावं असं वाटतं। हाय
चक्क श्रुती काम करते बघा. काम म्हणजे पाणी आणून दे, जो आयता है वही दे रही है, ऐसा कुछ बना के नहीं दे रही. वो होगा भी नहीं. कसं वाटतंय तुला मँडी? श्रुती आपल्यासाठी पाणी आणून देते, ज्यूस आणून देते. हे म्हणजे खूपच नवीन आहे. म्हणजे मला आश्चर्याचा धक्का बसलाय की कोण कसं म्हणजे श्रुती काम करते. हो बाई गॉड, चक्कर गेला मला आता. तेरे जैसे दोस्त हो ना तो दुश्मनों की जरूरत ही नहीं है, तू अकेला ही काफी है. अँडीच्या मोबाईलला स्टोन झालाय. धनश्री ऑपरेशन करतेय. येस, एक काढलाय बघा. चार्जर स्टोन आहे, लोकांना किडनी स्टोन. एक काढलाय बघा. केवढं मन लावून काम करते ही पोरगी. भाई माझ्या नखांसोबत मी हे स्ट्रगल करते. अरे हा, तिला चॅलेंज दिले आज. थँक्यू हा बाय, थँक्यू. मी काय बोललो माहिती का स्टार्टिंगला, हा चॅलेंज ती फक्त 1 तास करू शकेल. जशी ती धडपडी आहे, क्लमझी आहे. माझ्या आईने तर ब्लॉग सुरू केल्यावर मी तिचे रिॲक्शन घेतले. ती बोलते तू मित्रांसोबत जाऊन फक्त भेट, 1 तासात तुझं माहिती मोडलीस तर असतं तर सर्वेश तू असता तर 100% ते एका सेकंदात तुटलं असतं. त्याने मुद्दाम घेतले असते आणि असे केले असते बघ. धनश्री तेच केलं असतं त्याने. मैंडी बड़े नेल्स का एक फायदा पता चला मेरे को. ये खुजा के दिखाओगे तो झुरझुरी आता है. झुरझुरी क्या होता है? मजा येते पण असं खाजवायला. बंद करायचं तोडूस नाही. मैं मार देगी तेरे को, फटके दे ना असे. तुझ्यापेक्षा मोठी माहिती नाही. मला ना ते ऍक्शन मूवीज आठवतात. त्या ऍक्शन मूवीज मध्ये असं डोळ्यात तर माझ्या मम्मीने मदत केली मला पॅन्ट काढायला आणि घालायला. पण आता मला आली परत सुसू. तर आता काय करायचं? तर आम्ही ठरवलंय आता पॅन्टच बदलायची सरळ. बाद झाला तो बटनचा स्ट्रगल. ट्रॅक पॅन्ट वर येणार आहे मी आता. माझ्या नखांसोबतचा स्ट्रगल. हे असं केल्या केल्या इथे मगाशी थटलं. डन बाई, डन करायला असं टोचते स्वतः. डन. तुझ्या बर्थडेला तुझे नख स्पॉन्सर करणार. या नखांनीच माझे पेशन्स लेवल संपवले. एकदम असं छोटी हाईट वाली जे तुटणार पण नाही आणि तुला सगळी कामं करता येईल अशी नख लावून येऊ आपण. दॅट इज अ बेटर आयडिया. पण ही कॉन्फिडेंटली लिप बाम उघडला, पण तो लावू कसा? हे बघ इतकूनच आज जात नाही. ते असं करतात ना, ते इंस्टाग्राम वर बघितलं. ऐसा चमचा जैसा फील वाली की आणि जो अति आलाय ना लिप बाम तो मँडीला लाव. नखांमुळे. मँडी एकेचा पकडी दे का समोसा. मला एवढी सवय आहे की असं पकडायचं आणि हॅ करायचं. आता ते असं ओ माय गॉड, सोफिस्टिकेटेड. क्या बोल रहा है? उबला हुआ अंडा मांग रहा है. एक तुटला, एक नख मी उडवलंय. एक शहीद हो चुका काय आहे. बोललो मी? 1 तासात 2-3 तास झाले. पण ते कसं तुटलं? प्लीज एक्सप्लेन. ते मी असं करायला गेलं आणि कॅमेरा सोबत मला हे जाणवलं इथे काहीतरी असं झालंय. टुक करून निघालं. ते निघालं. एक नख गेलंय. ठीक आहे, अजून 1 डाऊन 9 मोर टू गो. खाएगा तू मेरी मेरी बाजू में आके बैठेगा तू. नहीं मैं तो ऐसे खिलाऊंगा. अरे पागल है का? तू याला का घेते? ती अशी कशी खाणार आहे? नरडत घालणार आहेस का तिच्या? मला सांग, कोणता नवरा जेवण बनवून आणून उभे आहे? मला बोलते तेरे लिए खिचड़ी है, अभी तू खड़ी है, मैं खिलाता हूँ. असं ऐसा नहीं करता नवरा. तुझे कैसे बोला? तेरा किधर नवरा है? मैंने कुछ प्लीज लॉजिकल था आंसर. बाजू में बैठ के खिलाएगा, मैं खड़ी होके खाऊं तेरे साथ. एक काम मैं बैठा तू खड़ी. कळलं तू का सिंगलच मँडी? उस पे नहीं बोलने का भाई. इमोशनल डैम. दर्द होता है भाई. आम्ही शूट करतो तेच चुकीचं आहे. कारण माझ्या घरी हे लोक आल्यावरती लाईट जाते. आता श्रुतीच्या घरी पण इतर वेळेस कधी लाईट जाते? कधीच नाही जात लाईट. पण आज गेली. गेली आहे. मेरे को तो लगता है तू ही बनवती धनश्री. नहीं, दोनों के घर पे कौन आता है सेम इंसान? अगर तुम पनौती हो. तो पनवती माणूस. बघा, मला असं तोडायची सवय, पण ते तसं नाही होत आता. तर मला माहिती मी असं केलं गेलं नको. हे चाललं माझं कधीपासून. नख खराब होते. नख खराब होऊ नये म्हणून. आयुष्यात मला कुत्रे मित्र मिळाले, त्याचं प्रूफ आहे. पूनम जी जेल लीजिए. ती बघा कुत्री.
वर्ष झालं एकच रील करतोय असं वाटतंय मला. ती सबसिडी घेऊन आलीस, त्याच्या डाईस आणि सोंगट्या कुठे? ते रस्त्यात पडलं यार, माझं लक्ष नव्हतं. मी म्हटलं काहीतरी टाइमपास आपल्यासाठी येऊ नये. टाइमपास करायचा कसा आता? Who's the coolest kid in this room? Me. का करते मी शेअर करते ते पण मला मजा येते. रील बनवायची म्हणजे मला तरी शूट होणार आहे बाहेर, पण बाहेर काकी करतात एक्सरसाइज, म्हणून मग आम्ही इथे काय करतोय, लुडो चालू केला ह्यात इथे. कारण ह्याचं भेटलंय सोंट्या मी हरवून आले जायच्या. आता आम्ही ऑनलाईनच खेळतोय. यो बॉय व्हॉट्सअप धनश्रीने क्या क्या म्हणतात? श्रुति ने सिर्फ बोला कि एड्रेस वगैरे कुछ नहीं भेजा. आणि बघ ऍज युजल आमचं लोकेशन ट्रॅक करत आलो आणि श्रुतीला फोन केला, बोलते मी ना तुला लाईव्ह लोकेशन पाठव. म्हणलं नाही, ते बघून चालतंय. धनश्री कोऑर्डिनेट कर रहा था. अजून एक तुटलाय नग. येस, मला जस्ट रिअलाइज झालं, लक्षात पण नव्हतं तिच्या. मला माहिती नाही कधी मी पण काय बोललेलो. कसं वाटतंय मग तुला पहिल्यांदा माझ्या घरी येऊन? मला चहा दिला, आल्या चहा दिलाय. जो चहाचा आल्याचा चहा नाही दिलाय, पण चहाचा चटका बसलाय. माझ्या दर ब्लॉग मध्ये ह्या 5 जोक मारणं गरजेचं. मेरा मुंह निकल गई, मेरी जबान टूट गई यार. क्या कर रहा है? मत कर. हाँ मेरे को बोल रहा था जाओ ना. अब कैसा हो रहा है? मारे जर नका काढली तर तोंडावर मारे. शेर आहे मैं शेर. चल चल. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. डायरेक्टर धनश्री शूट करती है. इतना प्रेशर मैंने कभी तक फील नहीं किया. कभी तक अभी तक फील नहीं किया. अभी तक फील नहीं. तू बाउल त्या हातात घेऊन प्लेट खाली ठेवली पाहिजे असं नाही वाटत? असं केलं गाईस, तुमची लाली कामवाली तयार झाली आहे व्हिडिओ बनवायला. सेक्सी लाली कामवाली. सुनो लीला, मैं जा रही हूँ बाहर. तुम घर का सब काम लाली है मी लाली. माय बैड. ये तुम घर का सब काम करना. दूध मैंने फ्रिज में रख दिया है, लॉक करके चाबी बाजू वाले के पास रख देना. दूध फ्रिज में याद से रखना. फ्रिज में रख दिया तर मम्मी मला कशाला सांग. लाली परत नीलाच बोलतीये. लाली घर सब साफ कर चप चाप चप चाप चपाटप चपाटप झालं म्हणून मी कपडे बदलत होती. म्हणजे अजूनही मंगळसूत्र वगैरे काढलं नाही आणि माझ्या पॅन्टची चेन अडकली आणि त्याच्यामुळे माझी ही अजून 2 नखं तुटली आहे. एक ह्या अंगठ्याचं आणि एक ह्या साईडच्या बोटाचं. स्वतः हातात फक्त 2 नखं राहिले. बट मी माझ्याच एक्सपेक्टेशन्स पेक्षा खूप बेटर करतेय. बिकॉज मला खरंच वाटलं होतं की मी हार्डली 2-3 तास ठेवेन नखं. अर्ध्या वेळात तर उडणारच आहेत, बट नाही, राहिले. आणि पूर्ण वेळ शूटमध्ये पण आम्ही एकमेकांना हेच बोलत होतो की भाई राहिली नखं. हेच चालू होतं आमचं. तर बघू बाकीचे किती वेळ टिकतायत. मी घरी आली, जेवली आणि माझी नखं पिवळी करून घेतलेली आहेत. आता मला आली झोप. उद्या सकाळ तुमसे ना हो पाएगा. 24 तास नखं ठेवायचे आहेत, म्हणजे उद्या सकाळपर्यंत ही नखं ठेवायचे आहेत. त्या हातात काही 2च राहिलेत, पण ह्या हातात 4 राहिलेत. सो टोटल 6 नखं 10 पैकी उरली आहेत दिवसभरात. रात्री झोपताना वेणी घालून झोपायची सवय आहे, कारण माझे केस लांब आहेत. ह्या नखांसोबत तर ते काही शक्य नाही मला, कारण हे स्टिकॉन आहेत. हे घातल्या असं उडतील. मी नखं टिकवली आहेत मम्मी. मी आता एडिट करताना बघितलं की मम्मीचा मागे चेहरा असा आहे की जा ना बाई झोपू दे, मला नखं दाखवते. चल, त्या हातातली फक्त उडली आहेत. अशी जेवली मी अशी. गुड मॉर्निंग गाईज. आणि 24 तास झालेले आहेत आणि नखांचं अपडेट देऊ म्हटलं तर फक्त 3 नखं उरलेली आहेत. हेही नख उडाला आहे आणि ह्या हाताची तर सगळीच नखं उडालेली आहेत. ऑफकोर्स मी राईटी आहे, त्यामुळे सगळी राईट हाताने कामं करून हे उडालेलं आहे. पण मला हे चॅलेंज करताना खूप मजा येत होती, कारण ज्या गोष्टी मी इन जनरल अशीच करत होती त्यात माझी फजिती उडत होती. त्यामुळे बाकी सगळेही मजा घेत होते, पण माझी चिडचिडी होत होती, कारण माझ्या ज्या इझी गो टू थिंग आहेत की भाई
पॅन्टचं बक्कल काढणं, माझे केस बांधणं, अशा गोष्टी जमत नव्हत्या. मग माझं असं नाही ना, मला करायचं, माझं मी करते. आणि मला नाही जमत की मी दुसऱ्या कोणाला 10 वेळा सांगेल आणि ती कामं करून घे. मला जी हाताची कामं आहेत पटपट करून झाली पाहिजेत अशी मी आहे. बट इट वॉज नाईस एक्सपिरियन्स. मजा तर आली मला. आणि तुम्हाला कुठले अजून चॅलेंजेस हवे असतील की मी करावे आणि माझी अजून फजिती व्हावी जेणेकरून तुम्हाला मजा येणार असेल तर कमेंट करून सांगा. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका.